आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। केंद्र सरकारने 5 राज्याचे राज्यपाल बदलले। माजी गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरच्या राज्यपालपदी, तर माजी लष्कर प्रमुख व्हीके सिंह मिझोरामचे राज्यपाल। मोबाईल ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी। मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता फक्त कॉल आणि एसएमएस साठी रिचार्ज प्लॅन द्या। टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे कंपन्यांना आदेश। कर्नाळा साई चिरनेर येथे तिसरी मुंबई वसवण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए कडून पहिलं मोठं पाऊल, तर पेण, उरण आणि पनवेलमधील 124 गावांचं ड्रोनद्वारे हवाई सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढली। 5वी ते 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत संभ्रम। विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आणि नंतरच्या फेरपरीक्षेतही अपयश आलं तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्षाच्या शुल्काची प्रतिपूर्ती कोण करणार याविषयी प्रश्न उपस्थित। राज्य सरकारकडून विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर। मुंबई, ठाणे, पुण्यातील प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम। फार्मसी महाविद्यालयांना विद्यार्थी मिळेना। राज्यातील तब्बल 32% जागांसाठी 16,000 जागा रिक्त, तर अनेक महाविद्यालयांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या तुलनेत निम्मे विद्यार्थी। शिक्षण क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलांची माहिती आता माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार। राज्य सरकारने आखलेल्या स्कूल कनेक्ट या उपक्रमाचा दुसरा टप्पा नव्या वर्षात सुरू होणार। मुंबई बेस्टच्या महसुलावरही परिणाम। शिव उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं 6 बसमार्ग वळवावे लागल्यानं परिणाम, तर बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली। नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर वांगणीतील फार्म हाऊस रिसॉर्ट फुल। महिनाभर आधीपासूनच 80% बुकिंग फुल।